तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म आणि या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या धम्म विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, धम्मसेजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्म देसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने मी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून तामगाडगे परिवाराप्रती की ज्यांनी अथक परिश्रम करून, मेहनत करून, अगदी त्या कामाच्या मागे लागून लागून फोन करून करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे। तामगाडगे परिवाराच्या नवीन घराच्या गृहप्रवेश विधीच्या निमित्ताने हा धम्मदेसनेचा कार्यक्रम आपण आजच्या या धम्म संस्काराच्या निमित्ताने संपन्न करीत आहोत। तेव्हा सर्वप्रथम तामगाडगे परिवाराप्रती सुद्धा, परिवारातील सर्व सदस्य, तामगाडगे आई, त्यांचा संपूर्ण परिवार, संपूर्ण तामगाडगे परिवाराबद्दल सुद्धा मी या ठिकाणी अनंत मंगल कामना अर्पण करतो। उपस्थितांनो, धम्म देसना आपण आज या ठिकाणी ऐकत आहात। यापूर्वी सुद्धा आपण धम्म देसना ऐकले असतीलच, पण धम्म देसना या शब्दामध्येच धम्म देसना म्हणजे काय याचा अर्थ दडलेला आहे। तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरूंची सुद्धा व्याख्याने होतात, प्रवचने होतात, पण त्या ठिकाणी मात्र धम्म देसना हा शब्द कुठे लिहिल्या जात नाही, म्हटल्या जात नाही। तुम्ही बघितलं असेल मोठमोठे मंडप टाकले जातात, काही ठिकाणी सभा भरतात, काही ठिकाणी दरबार भरतात, काही ठिकाणी तर ते व्याख्याने होतात, काही ठिकाणी प्रवचन होतात, आणि काही ठिकाणी ह भ फ हे असते ना, हरिभक्त पारायण वगैरे, हे सगळंच होतात। म्हणजे प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंकडून त्यांच्या त्यांच्या धर्माच्या धर्म अनुयायांकरिता त्यांच्या धर्माची तत्व शिकवण्यासाठी अशा प्रकारचे धर्माचे कार्यक्रम, धार्मिक संस्कार ते घेतले जातात। आपणही घेत आहोत, परंतु या कार्यक्रमाला आपण व्याख्यान, भाषण अशा प्रकारे न म्हणता याला धम्म देसना असं म्हटलेलं आहे। हा जो शब्द आहे, हा शब्द केवळ बौद्ध धम्मातच वापरला जातो। हा जो धम्म देसना शब्द आहे, या शब्दामध्येच धम्म देसनेचा अर्थ लपलेला आहे। म्हणून सुरुवातीला तुम्हाला धम्म देसना या शब्दाचा अर्थ काय आहे हे सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकी धम्म देसना म्हणजे काय, नेमकी धम्म देसना कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल। धम्म देसना, एकतर आपल्याकडे याची कॉपीराइट आहे, म्हणजे हा शब्द दुसरं कोणी वापरू शकत नाहीच, वापरू शकत ना, कारण धम्म फक्त बुद्धांचाच आहे, त्यामुळे दुसरं कोणी हा शब्द प्रयोग करू शकत नाही। धम्म देसना हा पाली शब्द आहे, भगवान बुद्धांची पाली भाषा,
धम्म देसना हा पाली शब्द आहे आणि या पाली शब्दाचा अर्थ होतो जसं धम्म देसना, दोन शब्द आहेत. धम्म म्हणजे जो भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे, जे तत्व सांगितलेले आहेत, जो मार्ग उपदेशिलेला आहे त्याला आपण धम्म असं म्हणतो, बरोबर आहे. आणि देसना, देसना हा पाली शब्द आहे आणि या पाली शब्दाचा अर्थ होतो दर्शन. काय अर्थ होतो? दर्शन. देसना म्हणजे दर्शन. मराठीमध्ये आपण दर्शन शब्द वापरतो ना, तुम्ही सुद्धा वापरत असाल. दर्शन, जसं आता डोळे बंद केले आणि डोळे उघडले तर आपण काय केलं? आपण दर्शन केलं म्हणतो ना आपण, की मला दर्शन होत आहे, हे मला सगळं दिसत आहे, मला हे सगळं दर्शन होत आहे, बरोबर आहे. डोळे बंद करून जे उघडतो आपण आणि जे जे आपल्याला काही दिसते ते आपण दर्शन झालं असं म्हणतो. हा सुद्धा याचा एक अर्थ आहे. परंतु हा अर्थ या ठिकाणी संयुक्तिक नाही आहे. देसना याचा अर्थ जो दर्शन होतो, त्या दर्शन या शब्दाचा प्रॉपर जो मराठी अर्थ आहे तो म्हणजे दर्शन याचा अर्थ होतो तत्वज्ञान. तुम्ही बऱ्याच ठिकाणी दार्शनिक शब्द ऐकला असेल. जर काही लोक फिलॉसॉफीचे स्टुडंट असतील तर त्याला दर्शनशास्त्राचा शब्दप्रयोग वापरतात बघा कॉलेजेसमध्ये. दर्शनशास्त्र आहे की नाही, फिलॉसॉफीचे विद्यार्थी असतात ते, किंवा त्या तत्वज्ञानाला जाणणाऱ्या लोकांना दार्शनिक म्हणजे तत्ववेत्ता किंवा दार्शनिक अशा प्रकारे शब्दप्रयोग सुद्धा आपण ऐकला असेल, वापरला जातो शब्द. म्हणजे दर्शन या शब्दाचा इथे अर्थ होतो तत्वज्ञान. धम्म देसना, धम्माचं दर्शन, धम्माचं तत्वज्ञान काय आहे हे ज्या शब्दांमध्ये, ज्या भाषणामध्ये किंवा ज्या भाष्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं त्याच देसनेला धम्म देसना असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक अर्थ खूप चांगल्या प्रकारे समजला की धम्म देसनेमध्ये आपल्याला धम्माचं तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे. धम्माचं तत्वज्ञान नीटपणे ऐकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, त्याचं चिंतन मनन करायचं आहे, की जेणेकरून जोपर्यंत आपण त्या धम्माला व्यवस्थितरित्या समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं आचरण कसं करणार? तुम्हाला जर धम्मच समजला नाही तर तुम्ही त्याचं आचरण कसं करणार? बरं, आचरण तर आपण करणारच आहोत, सगळेच जण करतात, पण जर धम्म व्यवस्थित समजला नाही तर त्याचं आचरण सुद्धा हे चुकीचं होतं. त्यामुळे आचरण करण्यापूर्वी किंवा आचरण करीत असताना धम्म म्हणजे काय हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. जर आपण व्यवस्थित समजून घेतला नाही तर त्याचं आचरण सुद्धा व्यवस्थित होत नाही किंवा चुकीचं होतं आणि आता पाहिजे तसा लाभ सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आचरण करण्यापूर्वी धम्म समजून घ्यावा. एक गाथा बघा, संकल्पामध्ये आपण म्हणतो की नाही, धम्मं चरे सुचरितं नतंदु चरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परम निच. काय होतो याचा अर्थ? धम्मचरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा, सुचरितं, धम्माचं आचरण करा. पण कसं? धम्मंचरे सुचरितं, धम्माचं चांगलं आचरण करा, धम्माचं सुचरण करा. नतंदुचरितं चरे, दुराचरण करू नका. नतंदुचरितं चरे, चुकीच्या पद्धतीने आचरण करू नका, चुकीच्या पद्धतीने त्याचं क्रमण करू नका. धम्मंचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. सेती म्हणजे झोपणे, पालीमध्ये शब्द आहे. या शब्दांचा अर्थ पण आपण जाणून घेतला पाहिजे. धम्मचारी, धम्मचारी म्हणजे कोण? जो धम्माचं आचरण करतो त्याला धम्मचारी म्हणतात. केवळ वरची वेशभूषा त्या प्रकारची केली त्यामुळे त्याला धम्मचारी म्हणत नाहीत. असतात ना काही काही नावं असतात धम्मचारी. धम्मचारी म्हणजे तो प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो. ते तुम्ही सुद्धा होऊ शकता. तुमच्यामध्ये सुद्धा एक धम्मचारी आहे, तुमच्यामध्ये सुद्धा एक धम्मचारिणी आहे, जे धम्माचं काटेकोरपणे प्रत्यक्षात
आचरण करतात असा तो धम्मचारी आहे, जो धम्माचं आचरण करतो, जी धम्माचं आचरण करते. धम्मचारी सुखं सेती. सुखं सेती म्हणजे सुखाने झोपतो. सेती म्हणजे झोपणे होतो, पण या ठिकाणी याचा अर्थ होतो की तो सुखाने विहार करतो. विहार करतो म्हणजे काय, त्याचं जे जीवन आहे, आपण जे जीवन जगते मानवी जीवन, असं हे आपलं मानवी जीवन तो सुखाने जगतो, सुखाने झोपतो, सुखाने उठतो आणि सुखपूर्वक जीवन यापन करतो. कोण? धम्मचारी. धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. अस्मिन लोके हे जे लोक आहे, ज्या लोकांमध्ये आपण जीवन जगत आहोत, या लोकात तर तो सुखाने जगतोच अस्मिन लोके, परंतु मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होतो. अस्मिन लोके परमिच, परलोक म्हणजे मृत्यूच्या नंतर सुगती भूमी त्याला प्राप्त होत असते. एवढं महत्वाचं आहे बघा धम्माचं आचरण. धम्माचं आचरण किती महत्वाचं आहे. या आपल्या वर्तमान काळातील जीवनामध्ये सुखपूर्वक विहार करण्यासाठी, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी धम्म आवश्यक तर आहेच, पण मृत्यूच्या नंतरही आपल्याला सुगतीचा लाभ होण्यासाठी सुद्धा धम्माची गरज आहे, धम्माच्या आचरणाची गरज आहे. म्हणून हा जो धम्म आहे, हा धम्म टप्प्याटप्प्याने आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म देसना इथून आपली सुरुवात आहे. धम्माचं दर्शन, धम्माचं तत्वज्ञान. धम्माचं तत्वज्ञान काय आहे. आता 67 वर्ष झाली आपल्याला बौद्ध बनून, आणि आता काही मागील काही वर्षांपासून आम्ही पाहतोय की उपासक आणि उपासिकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धम्माच्या संदर्भामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. खूप लोक आता जागृत झालेले आहेत. स्वतः लोक धम्माचा अभ्यास करतात, स्वतः लोक धम्माला जाणून घेतात, चिंतन करतात, त्याचं आचरण करतात. तर लोक बघा इतके जागृत झालेले आहेत. पण तरी सुद्धा नेहमी या विषयांवरती चर्चा झाली पाहिजे. या विषयावरती म्हणजे या विषयांवरती आपण चिंतन म्हणून केलं पाहिजे. तर इथून आपली सुरुवात करूया. धम्म म्हणजे काय, बरोबर आहे. धम्म म्हणजे काय, तर जसं आता वर्षावासामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ दरवर्षी आपण वाचतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांच्या हिताकरिता हा ग्रंथ लिहिलेला आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि जसं ज्या अर्थी बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध धम्म प्राप्त झाला, त्यामुळे बाबासाहेबांनाच आपण मध्यस्थ ठेवून किंवा बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपण बुद्ध धम्मातील प्रत्येक तत्व जाणण्याचा आणि त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, कारण बाबासाहेब आपल्यासाठी प्रमाण आहेत, बरोबर आहे ना. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माकडे वळवलं, कारण बाबासाहेब आपल्याकरिता प्रमाण आहेत. बाबासाहेब आपल्याकरिता प्रमाण आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे, आणि म्हणून बाबासाहेबाच्या दृष्टीने सुद्धा हा बुद्धाचा धम्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी एक स्पेशल चॅप्टर लिहिलेला आहे, धम्म म्हणजे काय. आपण सर्वांनी ते वाचलेलं आहे. धम्म म्हणजे काय अगदी साधं सोपं आहे. यामध्ये काय असं विशेष कठीण भाग काहीच नाहीये. म्हणजे आपल्याला समजेल उमजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, जे आपण सहजरित्या वाचून सुद्धा आपल्याला समजू शकेल. धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे काय या चॅप्टर मध्ये अगदी सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. धम्म म्हणजे काय, तर पहिल्या मुद्द्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. बरोबर आहे. पहिला मुद्दा काय आहे, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. तर आता जीवन सुचिता म्हणजे काय हे आपण समजून घेऊ, कारण एक एक शब्द महत्वाचे असतात ना. एक एक शब्द, एक एक अक्षर, इतकंच काय वेलांटी उकार सुद्धा महत्वाचे आहेत पालीमध्ये. वेलांटी उकार रफार वगैरे हे सुद्धा पालीमध्ये फार महत्वाचे आहेत. एक वेलांटी जर चुकली तर सगळा अर्थच बदलतो. हा व्याकरणाचा थोडासा भाग आहे. त्यामुळे शब्दशः त्या गोष्टीचा अर्थ, त्या शब्दांचा अर्थ
आपण समजून घेतलं पाहिजे. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. जीवन सुचिता. आता जीवन सुचिता म्हणजे काय? सुचिता याचा अर्थ होतो संयम. समजलं? सुचिता याचा अर्थ काय होतो? संयम. आता संयम कशावरती ठेवायचा आपल्याला? आपण हे जे जीवन जगत आहोत, हे जे आपलं मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन जगत असताना आपल्याला स्वतःमध्ये संयम बाळगून आपल्याला हे जीवन जगायचं आहे. ते खरं धम्माचं आचरण आहे. जीवनामध्ये संयम ठेवा. धम्माचं पहिलं तत्व बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे या चॅप्टरमध्ये. काय? जीवन सुचिता राखणे. जीवनामध्ये सुचिता कशी राखायची? कशा कशावरती आपण संयम ठेवायचा? कोणत्या कोणत्या तत्वावर, घटकांवर आपण संयम ठेवला पाहिजे? तर बाबासाहेबांनी त्या चॅप्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे एकदम साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. जीवन सुचिता राखणे म्हणजे काय? तर 3 प्रकारच्या सुचिता आहेत. 3 प्रकारच्या संयमाने आपण जीवन जगावं. कोणत्या कोणत्या? पहिली कोणती आहे सांगा? पहिली सांगा ना. जीव सुचिता. त्याला काया सुचिता असं म्हणतात. बरोबर आहे? काया सुचिता. नंतर वाक सुचिता. नंतर मन सुचिता. बरोबर आहे? ते वाचता दरवर्षी. साधं सोपं आहे, विसरू नका. म्हणजे पुढं पाठ आणि मागं असं झालं नाही पाहिजे. ते नेहमी लक्षात ठेवा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. ह्या 3 सुचिता आपल्याला करायच्या आहेत. 3 गोष्टींचा संयम ठेवायचा आहे हे जीवन जगत असताना. कोणत्या कोणत्या? पुन्हा एकदा. पहिली कोणती आहे? काया सुचिता. दुसरी वाक सुचिता. आणि तिसरं मन सुचिता. म्हणजे कायेवरती संयम ठेवून जीवन जगावं, आपल्या वाचेवरती संयम ठेवून जीवन जगावं, आणि आपल्या चित्तावर, आपल्या मनावर संयम ठेवून जीवन जगावं. हाच धम्म आहे. ज्याला धम्माचं प्रॅक्टिकल आचरण म्हणतात ते हे आहे. जीवन जगत असताना आपण आपल्या कायेवरती संयम ठेवून जीवन जगावं. आता पुन्हा प्रश्न आला की कायेवर संयम कसा ठेवायचा? असा हाताची घडी करून बसायचा का? झाला संयम. कायेवर संयम कसा ठेवायचा? तर त्यामध्ये बाबासाहेब पुन्हा स्पष्ट करतात की आपल्या कायेकडून जे जे काही अकुशल कर्म होतात, ते अकुशल कर्म होऊ द्यायचे नाही. त्यालाच म्हणतात काया सुचिता राखणे. कोणते कोणते अकुशल कर्म होतात आपल्या कायेकडून, आपल्या शरीराकडून? पहिलं कोणतं कर्म होते? अकुशल कर्म. हिंसा. आपण आपल्या कायेकडून हिंसा हे अकुशल कर्म करतो. त्यानंतर आपण आपल्या कायेने चोरी कर्म करतो. बरोबर आहे? आपण आपल्या कायेने अजून काय करतो? व्यभिचारी कर्म करतो. आणि त्यानंतर मद्यपान. हे सुद्धा असे हे 4 प्रकारचे काही अकुशल कर्म आहेत की ज्यामुळे माणूस दुखी होतो. माणूस जो दुखी होतो ना, त्या दुःखी होण्याच्या अनेक कारणांपैकी त्याचं हे सुद्धा एक कारण आहे. जर व्यक्ती हे आपलं मानवी जीवन जगत असताना जर हिंसा करत असेल तर तो दुखी होईल. जीवन जगत असताना जर चोरी करत असेल, चोरी कर्म करत असेल तर तो नक्की दुखी होईल. तो जर व्यभिचार करत असेल तर तो गॅरंटेड तो दुखी होईल. आणि तो जर मद्यपान करत असेल, आपल्या शरीराची काळजी घेत नाही, मद्यपान करतो आहे, तर तो नक्की दुखी होईल. हे 4 अकुशल कर्म आहेत. जे अकुशल कर्म केल्यामुळे माणूस हा दुखी होतो, माणूस हा बेचैन होतो, माणूस हा नाराज होतो, माणूस दौरमनस्यतेमध्ये जातो, दुखी होतो. आणि आपल्याला या दुःखातून दूर व्हायचं आहे. कारण धम्म आचरण हे केवळ आपल्याला सांगितलेलं नसून त्याचं आपल्याला तत्व समजलं पाहिजे. कारण धम्माला जीवन जगण्याची पद्धती म्हणतात. बरोबर आहे? जीवन जगण्याची पद्धती म्हणतात. देवपर्यंत तुम्ही त्याचं प्रत्यक्ष आचरण करत नाही, तेव्हापर्यंत तुम्हाला लाभ कसा मिळेल? कारण धम्म जो आहे हा धम्म खरं पाहिलं पुस्तकांमध्ये नाही आहे. आहे का? धम्म हा कधी पुस्तकांमध्ये पण नाही आहे. खरं पाहिलं तर धम्म आमच्या प्रवचनात पण नाहीये. आहे का? धम्म हा प्रवचनात सुद्धा नाहीये. धम्म हा कोणत्या गाण्यात पण नाहीये. धम्म हा तुमच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये आहे. बाकी गोष्टी तर केवळ धम्म समजून घेण्यासाठी आहेत. पुस्तकामध्ये वाचून धम्म समजून घेतला, प्रवचन ऐकून धम्म समजून घेतला, पण त्याच्या पुढचं पाऊल टाकायला लागेल तुम्हाला.
त्याचं पुढचं पाऊल, त्याचं प्रत्यक्ष आचरण करावं लागेल. जीवन जगण्याचा मार्ग आहे, तर जीवन कसं जगावं इथून सुरुवात करूया. काया सुचिता राखून जीवन जगा, कायेवर संयम ठेवून जीवन जगा. कसं? आपल्या शरीराकडून, आपल्या कायेकडून बिलकुल कोणतं अकुशल कर्म होऊ देऊ नका. कोणतं? हिंसा होऊ देऊ नका आपल्या कायेकडून. आपल्या कायेकडून हिंसा होऊ देऊ नका. आपल्या कायेने चोरी कर्म होऊ देऊ नका. आपल्या कायेने व्यभिचार कर्म होऊ देऊ नका. आपल्या कायेने मद्यपान, नशापानाचे कर्म होऊ देऊ नका. यालाच म्हणतात काया सुचिता राखणे. हे पहिलं तत्व व्यवस्थित आपण समजून घेतलं पाहिजे. याला अधिक फोड करायची गरज नाहीये, आहे का? जास्त कठीण नाही आहे. सहज एखादा सामान्य व्यक्ती सुद्धा त्याला समजेल, उमजेल असे साधं सोपं आहे. पण प्रत्यक्ष आचरण आणण्यामध्ये कठीण आहे. समजून घेण्यामध्ये सोपं असेल, ऐकण्यामध्ये सोपं असेल, परंतु त्याचं आचरण तेवढं जास्त कठीण आहे. तर आपल्याला काया सुचिता राखून आपल्याला आपलं हे मानवी जीवन जगायचं आहे. पहिलं तत्व धम्माचं. त्यानंतर धम्माचं दुसऱ्या तत्वात काय सांगितलेलं आहे सुचिता राखण्यामध्ये? वाक सुचिता. वाक सुचिता म्हणजे काय? आपले हे जे म्हणजे काय तोंड जे आहे, म्हणजे आपण जे बोलतो, आपली जी वाणी आहे खूप खतरनाक आहे बघा. आपली जी वाणी आहे ना, या वाणी सारखा धारदार आणि या वाणी सारखं तेज या जगात दुसरं काही नाहीये. तलवारीपेक्षा पण धारदार एखाद्याची वाणी असते, किंवा एखाद्या टोकदार बाणापेक्षा सुद्धा अत्यंत तीक्ष्ण असं टोकदार काही लोकांचे शब्द असतात. एकदाच्या बाणामुळे झालेली जखम बरी होईल, परंतु या तोंडातून निघालेला एखादा तीक्ष्ण शब्द त्या माणसाचं शरीरच काय पण मन सुद्धा भेदून टाकतो बघा. इतकी खतरनाक डेंजर आहे आपली ही वाणी. पण जर या वाणीवर जर तुम्ही संयम ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या अनेक दुःखांना तुम्ही सावरू शकता. तुम्ही स्वतः चिंतन करा की तुमच्या जीवनामध्ये जर एखादे दुःख असेल तर त्या दुःखाला हे सुद्धा एक कारण आहे. अनेक कारणांपैकी एक हेही कारण आहे की कधीतरी कुठेतरी तुम्ही कोणाला तरी तुमच्या वाणीने दुखवलेलं असेल, तुमच्या या शब्दाने दुखवलेलं असेल, तुमच्या शब्दामुळे त्याला त्रास झाला असेल. कशामुळं? केवळ आपल्या वाणीवर सुचिता नाहीये. काही लोक आम्ही पाहतो बिलकुल संयम नाहीये, आपल्या वाणीवर संयम नाहीये. अरे संयम नाहीये म्हणजे काय? का तोंड काय बंद ठेवणार का तुम्ही? निसर्गाने इतकं सुंदर बघा आपलं तोंड दिलं बोलण्यासाठी, आहे की नाही? त्या काय बंद ठेवायचा काय? नाही. परंतु आपल्या वाणीमध्ये साखर ठेवा. साखर म्हणजे खरोखरची साखर नाही बरं. जा तुम्ही चमच्यानं पण साखर ठेवायचं काम भंतेजीने सांगितलं. आपल्या वाणीमध्ये साखर माधुर्य ठेवा. आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. आपल्या वाणीमध्ये जे काही चांगलं आहे अशा चांगल्या शब्दाचा संचय ठेवा. वाक सुचिता या तत्वामध्ये हेच स्पष्ट केलेलं आहे की आपल्या वाणीकडून जे काही अकुशल कर्म घडतात ते अकुशल कर्म होऊ द्यायचे नाही. आपल्या वाणीने बघा, पहिलं कोणतं अकुशल कर्म आहे? पहिलं अकुशल कर्म आहे खोटे बोलणे. बरोबर आहे? खोटं बोलतो ना व्यक्ती आपल्या वाणीने. का बोलतो बरं खोटं? का बोलतो खोटं? माहित नाही ना खोटं का बोलतो ते. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असतील, पण भगवान बुद्ध सांगतात याला 3च कारण आहेत. माणूस खोटं का बोलतो? एक, रागामुळे खोटं बोलतो. दुसरं, द्वेष भावनेमुळे खोटं बोलतो. किंवा तिसरं, मोहामुळे खोटं बोलतो. ती चौथं कारणच नाहीये. तुम्ही जे काही खोटं बोलण्याचे कारण शोधाल त्या सर्वांचं कारण फक्त हेच आहे. रागामुळे, द्वेषामुळे आणि मोहामुळे, या 3 संस्कारामुळेच माणूस हा खोटं बोलतो. एखाद्याला फसवण्यासाठी, एखाद्याला लुबाडण्यासाठी, आपल्या स्वतःचं भलं करण्यासाठी, किंवा एखाद्याला सहज, काही लोक सहजही बोलतात. परंतु खोटं बोलणं हे अकुशल कर्म आहे. आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. दुसरं, आपण आपल्या वाणीने कठोर सुद्धा बोलतो. कठोर बोलणे, कठोर म्हणजे काय?
काही काही लोक बघा शिव्या देतात, आहे ना, खूप चांगल्या शिव्या देतात ना. ऐकलं की असं वाटतं की वाह, काय माणूस डिग्री घेऊन आला. आपल्या वाणी इतकं तुमच्याकडचा शब्द कोणत्या गचाळ, इकडचा शब्द वाटते ते गचाळ वाणी हे म्हणतात. एवढं अकुशल म्हणजे इतके घाण घाण शब्द वापरतात लोक भांडण केल्यानंतर, किंवा सहज त्याला सवय पडलेली आहे, सहज बोलता बोलता कॉमन म्हणजे बोलता बोलता आपल्या वाणीमध्ये अशी आपण घाण शब्द वापरतो, असे आपण वाईट शब्द वापरतो की त्या शब्दांमुळे स्वतःचंही अवमंगल होत आहे आणि जे लोक बिचारे ऐकतात त्यांनाही खूप वाईट वाटत आहे. आपल्या वाणीने आपण शिव्या देतो आहे, आपल्या वाणीने दुसऱ्यांचं मन दुखेल, दुसऱ्यांना इजा होईल अशा प्रकारचे शब्द प्रयोग वापरतो. अत्यंत कठोर वाणी असलेले लोक सुद्धा आपण पाहतोय. आपली वाणी बांधवांनो अशी असू नये. आपल्या वाणीमध्ये कठोरता असू देऊ नका, आपली वाणी कठोर करू नका, हे सुद्धा तुम्ही समजून घ्यावं. आणखीन काय करतो वाणीने आपण, आणखीन एक अकुशल कर्म आहे, आपण आपल्या वाणीने एखाद्याची निंदा नालस्ती करतो. निंदा करणे, तुम्ही काय म्हणतात त्याला, चुगल्या, समजलं, चुगल्या करणं वाणीने करतो आपण. याच्या मागे सुद्धा कारण आहेत. रागामुळे, द्वेषामुळे, मोहामुळे आपण आपल्या वाणीला दूषित करतोय. एखाद्याचं अवमंगल करण्यासाठी किंवा माझं मंगल करण्यासाठी स्वार्थापोटी आपण आपल्या वाणीने चुगल्याचा आढ्या करतो, एखाद्याची निंदा करतो. परंतु बांधवांनो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या वाणीने चुगल्या करतो, निंदा नालस्ती करतो, ते त्याचं अकुशल कर्म बनते. इतकी दूषित झालेली आहे वाणी, त्याला समजत नाहीये की मी माझ्या वाणीने इतके अकुशल कर्म करतोय, इतके वाईट शब्द करतोय, इतके रागाने, द्वेषाने, मोहाने बोलतोय, याची त्याला जाणीव नसते. बांधवांनो, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की कोणाचीही निंदा नालस्ती करणे हे सुद्धा आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. आणखीन भगवान बुद्ध आणखीन सांगतात, व्यर्थ बडबड करणे हे सुद्धा वाणीचं अकुशल कर्म आहे. व्यर्थ बडबड, त्याला शब्द आहे एक बकवास, इकडचा शब्द असेल बघा तो, आहे ना, काय बकवास करतोय रे, बंद कर म्हणतो ना आपण असं. नुसतं बडबड 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 लावली ना, त्याला गुड आहे ना शेंडा आहे, असे इकडचे बघा शब्द प्रयोग असतात. फक्त बडबड करत असतो, ज्याला काही अर्थ नाही, ज्याला कोणत्या प्रकारचा भावार्थ नाही, जे आपल्या कल्याणाचं नाही आहे, जे दुःखमुक्तीचं नाही आहे, जे आपल्या सुखाचं नाही आहे, असे विषय सोडून, म्हणजे जे आपल्या दुःखाचं, जे आपल्या दुःखमुक्तीचं नाही, जे आपल्या सुखाचं नाही, अशा विषयांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. गपशप करणे, कॉमेंट्रीज करत राहणे, निरर्थक बडबड बडबड करत राहतो की ज्या बडबडीमधून, ज्या बकवासीमधून आपलं मंगल होत नाही आहे, आपलं कल्याण होत नाही आहे आणि इतरांचंही कल्याण होत नाही आहे. मग जर आपण आपल्या वाणीने असे हे अकुशल कर्म करतोय, तर आपल्या वाणीच्या अकुशल कर्मामुळे सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागतं. हे 4 अकुशल कर्म तुम्हाला सांगितले. कोणते कोणते? पहिलं कोणतं आहे? वाणीने खोटं बोलणे अकुशल कर्म आहे. त्यानंतर कठोर बोलणे अकुशल कर्म आहे. त्यानंतर निंदा नालस्ती चुगल्या करणे अकुशल कर्म आहे. आणि व्यर्थ कॉमेंट्री करणे, व्यर्थ बकवास करणे, हे सुद्धा आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. बांधवांनो, धम्म म्हणजे काय, त्याचं हे दुसरं तत्व आहे, वाक सुचिता राखणे. म्हणजे काय, आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे, आपल्या शब्दांवर, आपल्या बोलण्यावरती संयम ठेवायचा आहे. तुम्ही बोलत असताना बिलकुल तुमच्या बोलण्यामध्ये खोटारडेपणा नसला पाहिजे. तुम्ही बोलत असताना तुमच्या वाणीमध्ये कठोरता नसली पाहिजे. तुम्ही बोलत असताना तुमच्या वाणीमध्ये कोणाबद्दल चुगल्या चहाड्याचा भाव नसला पाहिजे. आणि बोलत असताना तुमच्या वाणीमध्ये निरर्थक बेअर्थी असे शब्द नसले पाहिजे, व्यर्थ बडबड नसली पाहिजे. जे लोक अशा प्रकारे समजून घेतात, ते लोक आपल्या वाणीवरती संयम ठेवतात, ते लोक आपल्या वाणीला सुचित ठेवतात, वाक सुचित ज्याला म्हणतात. असे लोक कधीही कोणाशी म्हणजे आपल्या वाणीने दुःख करत नाहीत, उलट आपल्या वाणीमध्ये साखर ठेवतात, आपल्या वाणीमध्ये माधुर्य ठेवतात. जसं खोटं बोलत नाही, तर तो आपल्या वाणीने सत्य बोलतो.
कठोर बोलत नाही, तो आपल्या वाणीमध्ये माधुर्य ठेवतो, करुणा ठेवतो, प्रेम ठेवतो. तो कोणाची निंदा नालस्ती करत नाही, तर इतरांप्रती आपल्या चित्तात मैत्रीभाव ठेवून तो बोलत असतो. व्यर्थ बकवास करत नाही, बडबड करत नाही. पाहिजे आवश्यक आहे तेवढंच बोलतो, जी खरोखरच आवश्यक आहे तेवढंच बोलतो, व्यर्थ बकवास करत नाही. ही आपली वाक्सूचिता आहे. हे खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यावी. ठीक आहे. धम्माचं पहिलं तत्व कायसूचिता समजून घेतली आपण. धम्माचं दुसरं तत्व वाकसूचिता समजून घेतली. धम्माचं तिसरं तत्व जे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे काय, मन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. मनावर सुद्धा संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा जो मालक आहे ते आपलं मन आहे. या शरीरावर सुद्धा ज्याची सत्ता गाजते ते आपलं मन आहे. आपल्या वाणीवर सुद्धा ज्याची सत्ता आहे ते आपलं मन आहे. कारण मनच हा सर्व इंद्रियांचा राजा आहे. त्याला मनंद्रिय म्हणतात. मन हा राजा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती हिंसा नंतर करेल, पण हिंसा करण्याचा भाव अगोदर त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. बरोबर आहे. एखादा व्यक्ती चोरी नंतर करतो, पण चोरी करण्याचा विचार अगोदर त्याच्या मनामध्ये येतो. एखादा व्यक्ती व्यभिचार नंतर करेल, पण व्यभिचार करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येतो. एखादा व्यक्ती खोटं नंतर बोलेल, पण विचार खोटं बोलण्याचा विचार अगोदर मनात उत्पन्न झालेला आहे. कठोर बोलणे, निंदा नालस्ती करण्याचा विचार तो नंतर करेल, म्हणजे निंदा नालस्ती करणे बोलणे तो नंतर बोलतो, पण ते करण्याचा विचार तुमच्या चित्तात उत्पन्न झाला म्हणजे तुमच्या सर्व कायिक आणि वाचिक कर्मावर कोणाचं राज्य आहे, तुमच्या मनाचा राज्य आहे. आणि म्हणून अत्यंत महत्वाचं आहे, धम्माचरणातील या 3 तत्वांपैकी सर्वात महत्वाचं तत्व आहे मन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. मनावरती संयम ठेवायचा आहे. आता मनावर संयम कसा ठेवाल तुम्ही? आपल्या मनावर संयम कसा ठेवाल, तर यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी खूप छान स्पष्ट केलेलं आहे. बाबासाहेबांनी फक्त एका ओळीत सांगितलेलं आहे. एका ओळीमध्ये काय, तर मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहेत, मुख्यतः 3च विकार आहेत. कोणते? राग, द्वेष आणि मोह. या 3 विकारांवर संयम ठेवणे म्हणजे मन सुचिता होय. रागावरती संयम ठेवा. राग म्हणजे जे आपण बोलता राग करतो ना, त्या अर्थाने राग हा शब्द या ठिकाणी नाही आहे. राग या शब्दाचा तात्विक अर्थ होतो लोभ. लोभ भावना उत्पन्न करणे, त्याला राग असं म्हटलेलं आहे. राग, त्यानंतर द्वेष, द्वेष भावना, आणि त्यानंतर राग, द्वेष आणि मोह, मोहाची भावना. या 3 विकारांवरती संयम ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण आपल्या कायेने आणि आपल्या वाणीने जे जे काही अकुशल कर्म होतात त्याला सर्वस्वी जबाबदार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो राग आहे हा त्याला जबाबदार आहे. चित्तात उत्पन्न होणारा जो द्वेष आहे हा जबाबदार आहे. चित्तात उत्पन्न होणारा जो मोह आहे हा जबाबदार आहे. म्हणून मन सुचिता राखण्याकरिता तुम्हाला मनात उत्पन्न होणाऱ्या या 3 विकारांवरती संयम ठेवणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. याला धम्माचं आचरण करणं असं म्हणतात. हे 3 तत्व जाणून घ्या बांधवांनो. अगदी सोपं आहे. काही असं भारी तत्वज्ञान नाही आहे जे तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. दैनंदिन जीवन जगत असताना ज्याचं आपल्याला लाभ आहे जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे हेच महत्वाचं आहे. तर धम्माबद्दल तर आणखी भरपूर साऱ्या व्याख्या आहेत. त्या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी भरपूर काही लिहिलेलं आहे, पण हेच महत्वाचं आहे. ही सुरुवात आहे की तुम्ही तुमच्या शरीरावर संयम ठेवा. आपल्या काही कुशल कर्म होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या वाणीवर संयम ठेवा. वाणीकडून अकुशल कर्म होऊ देऊ नका. आणि तुम्ही तुमच्या मनावरती संयम ठेवा. मनावर संयम ठेवून जीवन जगा. कारण हाच धम्म आचरणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जो तुम्ही नेहमी नेहमी समजून घेतला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याचं खूप चांगल्या प्रकारे आचरण केलं पाहिजे. एखादा प्रज्ञावान व्यक्ती, जसं तुमच्यामध्ये समजा एखादा व्यक्ती असा प्रज्ञावान आहे की ज्याला धम्माचं तत्व समजलं, ज्याला धम्माची देसना
धम्माचं तत्व काय आहे हे समजलं आणि मग तो धम्म आचरणाचा संकल्प करतो आणि आपल्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करायला सुरुवात करतो. बघा, असा जो व्यक्ती आहे जो धम्मचारी आहे, धम्मचारी धम्माचं आचरण करणारा, असा धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. असा जो धम्मचारी आहे, कोण? ज्याने कधीच कायेकडून कोणते अकुशल कर्म केले नाही, असा धम्मचारी. ज्याने आपल्या वाणीने कधी अकुशल कर्म केले नाही, असा जो धम्मचारी आहे. ज्याने कधीच आपल्या चित्ताने अकुशल कर्म केले नाही, असा जो धम्मचारी आहे. धम्मचारी सुखं सेती, तो सुखाने झोपतो. भगवान बुद्धांचं वचन आहे. असा धम्मचारी सुखाने झोपतो, सुखाने उठतो आणि सुखपूर्वक विहार करतो, सुखपूर्वक जीवन जगतो. केवळ याच लोकांमध्ये नाही बरं, अस्मिन् लोके परमिच, परलोकात मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होत असतो. आणि असं करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये खूप जागृतपूर्वक आणि प्रज्ञापूर्वक बुद्धाचा धम्म समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब सांगितलं ना आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये, शेवटच्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितले, शेवटची प्रतिज्ञा 22वी कोणती आहे? इत पर म्हणजे दज. अशा प्रकारे मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल. तर बुद्धाची शिकवणूक आपण अंगीकार करायला पाहिजे. कारण बांधवांनो, हे आपलं मानवी जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा आघात तुमच्यावरती होत असतो. अशा अनेक गोष्टी तुमच्यावर आघात करतात की ज्या गोष्टी तुम्हाला धम्म आचरण करण्यापासून दूर करतात, तुम्हाला धम्माचं आचरण करू देत नाहीत. तुम्हाला म्हणजे धम्म मार्गात तर दूरच, तुम्हाला अधम्माच्या मार्गाने वळवतात, अधम्माच्या मार्गाकडे तुम्हाला घेऊन जातात. म्हणून जागृती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जागृत राहणं, अटेन्शन राहणं गरजेचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला म्हणजे आपण ज्या लोकांमध्ये आपण जगतोय ना, ह्या लोक समुदायामध्ये आपल्या आजूबाजूला असे अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळतात की जे मार्ग आपल्याला धम्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. असे मार्ग आपला घात करतात. घात समजेल तुम्हाला? घात जसं एखाद्या मित्रावर आपण विश्वास ठेवला, पण त्या मित्राने आपला म्हणतो ना आपण माझा घात केला म्हणतो, मला धोका दिला म्हणतो ना आपण, असं घात केला. तर असे काही तत्व आहेत की जे तत्व तुमचा घात करतात, जे तत्व तुम्हाला धम्माचं आचरण करू देत नाहीत, तुम्हाला परावृत्त करतात, दूर करतात. त्यामुळे बाबासाहेबांनी लगेच पुढच्या चॅप्टरमध्ये त्याच ठिकाणी लगेच एक चॅप्टर सांगितलेला आहे की असे कोणते कोणते तत्व आहेत की ज्या तत्वांमुळे तुमचा घात होतो, ज्या तत्वामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो, तुमच्या जीवनामध्ये संकट येऊ शकतात. असे घात कोणते आहेत ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण. तर बाबासाहेबांनी त्या चॅप्टरमध्ये, अगदी त्याच चॅप्टरमध्ये पुढच्या ओळीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की या मानवी जीवनामध्ये असे 3 प्रकारचे तत्व आहेत. 3 तत्व की ज्या तत्वांमुळे तुम्ही धम्माचं आचरण म्हणजे तुम्ही होऊ शकत नाही, तुम्हाला धम्मापासून परावृत्त करतात. असे 3 प्रकारचे घात आहेत. किती आहेत? 3 प्रकारचे घात आहेत. हे 3ही घात आपण समजून घेतले पाहिजे. कोणते कोणते 3 घात आहेत? पहिला जो घात आहे, पहिला घात त्याला म्हणतात शीलघात. काय म्हणतात? शीलघात. दुसरा जो घात आहे त्याला म्हणतात चित्तघात. काय म्हणतात? चित्तघात. आणि तिसरा जो घात आहे त्याला म्हणतात दृष्टीघात. असे हे 3 घात आहेत. बघा, खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे आपण. कारण धम्म आचरण करताना ब्रेकर्स लक्षात आले पाहिजे आपल्या. जसं रोडला आपण गाडी चालवत आहोत, सुसाट रोड आहे तर काही वाटत नाही, पण अचानकपणे एखादा ब्रेकर समोर येतो, मग गाडी ब्रेकर वरून गेली की धडांकन वर आणि खाली होते. त्रास होतो की नाही? असे हे ब्रेकर्स आहेत. हे 3 घात आहेत. पहिला कोणता घात सांगितला? शीलघात. शीलघात म्हणजे काय? तर त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. भगवान बुद्ध सांगतात की ज्या वेळेस
एक व्यक्ती आपलं हे मानवी जीवन जगत असताना हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, मद्यपान करतो, तेव्हा त्याचा शीलघात झाला असं समजावं. समजलं? शीलघात म्हणजे काय? म्हणजे जेव्हावेळेस एखादा व्यक्ती धम्म म्हणजे काय समजून घेत नाही, धम्माचं तत्व समजून घेत नाही, या उलट तो धम्माच्या विरुद्ध वागतो, तर हिंसा करतो, त्याचा शीलघात होतो बघा. तो चोरी करतो, त्याचा शीलघात होतो. तो व्यभिचार करतो, त्याचा शीलघात होतो. तो खोटं बोलतो, मद्यपान करतो, तेव्हा त्याचा शीलघात होतो. त्यामुळे आपला शीलघात होऊ देऊ नका. समजलं तुम्हाला? शीलघात म्हणजे काय? त्यानंतर दुसरं काय आहे? दुसरं चित्तघात. चित्तघात सुद्धा महत्वाचा आहे. चित्तघात म्हणजे काय? बाबासाहेब स्पष्ट करतात त्या ठिकाणी की भगवान बुद्धांचं वचन आहे, ज्या वेळेस एक व्यक्ती आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न करतो तेव्हा त्याचा चित्तघात होतो. एक व्यक्ती जेव्हा आपल्या चित्तामध्ये इतरांप्रती द्वेष उत्पन्न करतो तेव्हा त्याचा चित्तघात होतो. आणि एक व्यक्ती जेव्हा आपल्या चित्तामध्ये दुर्भावना उत्पन्न करतो तेव्हा त्याचा चित्तघात होतो. लक्षात येते तुमच्या की चित्तघात म्हणजे काय? म्हणजे या चित्तघातामुळे माणूस कसा दुखी होतो हे तुमच्या लक्षात येईल बघा. आपला चित्तघात होऊ देऊ नका. त्यानंतर तिसरा घात कोणता सांगितलेला आहे? दृष्टीघात, जो सर्वाधिक महत्वाचा आहे बांधवांनो. कारण आम्ही समाजामध्ये आता फिरतोय, अनेक ठिकाणी जातो आम्ही, तर आजही आपल्या समाजामध्ये दृष्टीघात असलेले लोक आम्हाला पाहायला मिळतात. कदाचित तुमच्यामध्ये कोणी आहे किंवा नाही सांगू शकणार नाही, परंतु आपल्या आजूबाजूला आपल्याही समाजामध्ये किंवा इतरही ठिकाणी दृष्टीघात झालेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. काय आहे दृष्टीघात? बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. दृष्टीघात म्हणजे काय? जेव्हा एक व्यक्ती असा विचार करतो की अरे या जीवनामध्ये पुण्यही नाही आणि पापही नाही, अरे या जीवनामध्ये शील पालन केल्याने काहीच होत नाही आणि शीलाच्या विरुद्ध वागल्याने सुद्धा काहीच होत नाही, अरे या जीवनामध्ये माय नाही, बाप नाही, अरे या जीवनामध्ये पुण्य नाही, पापही नाही, अरे या जीवनामध्ये ध्यानाचा काही फायदा नाही आणि काही केले काही फायदा नाही, अरे हे जीवन शून्यवत आहे, या जीवनामध्ये तुम्ही हिंसा केला तरी काही होत नाही, चोरी केली काही होत नाही, व्यभिचार केला काही होत नाही, दान कर्म केलं काहीच होत नाही, याच्याने काहीही तुमच्यावर परिणाम होत नाही. तो व्यक्ती अशा जीवनाला शून्य समजतो. शून्य. अरे काय म्हणतात काही लोक असतात ना, अरे काय ते दान देऊन काय फायदा, असे काही लोक दृष्टीघात झालेले लोक आहेत. लोक स्पष्ट म्हणतात. काल आम्ही गेलो एका ठिकाणी, त्या गावात म्हटलं एक व्यक्ती, अरे दान देऊ नका रे. अरे का बरं, का बरं दान द्यायचं नाही? नाही नाही, दान द्यायला काय फायदा होते? अरे म्हटलं दान कर्म फार महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचा दृष्टीघात झालेला होता, आमच्याकडे वेळ नव्हता त्याला समजून सांगण्यासाठी. बांधवांनो, आपला दृष्टीघात होऊ देऊ नका. शील पालन केल्याने काहीही होत नाही असा जेव्हा विचार उत्पन्न होते तेव्हा तुमचा दृष्टीघात झाला असं समजलं पाहिजे. ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने अरे काहीच होत नाही असा जर विचार केला तर तुमचा दृष्टीघात झाला असं समजावं. किंवा दान केल्याने, भिक्खू संघाला दान करा, ज्यांना गरज आहे त्यांना दान करा, दान केल्याने सुद्धा काहीही होत नाही असा जर विचार उत्पन्न केला तर तुमचा दृष्टीघात झाला म्हणून समजावं. या उलट आणखी काय? पुण्यकर्म केल्याने कोणतं सुख मिळत नाही किंवा पाप कर्म केल्याने कोणतंही हानी होत नाही असा जर विचार करणारा असेल तर त्याचा दृष्टीघात झाला म्हणून समजावं. आणि आम्ही पाहतो आजही समाजामध्ये दृष्टीघात झालेले लोक आहेत. दृष्टीघात झाला त्यांचा, कारण एकतर त्याला धम्म समजलेला नाही आहे, धम्माची तत्व व्यवस्थित समजलेली नाही आहे, फक्त पुस्तकं वाचून 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 स्वतःला विद्वान करून बसले. अरे पण दृष्टीघात झाला ना, दृष्टीघात झाला. जेव्हा शील पालन करण्याची वेळ येते तर त्याच्यावरती विश्वास नाहीये,
दान कर्म करायची वेळ येते, त्या दानावर त्यांचा विश्वास नाहीये, दृष्टीघात झाला. आणि हा दृष्टीघातच आपल्यासाठी सर्वाधिक हानिकारक आहे, सर्वात जास्त हानिकारक आहे. म्हणून बांधवांनो, आपण खूप जागृत राहून स्वतःच्या दृष्टीघातापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. दृष्टीघात होऊ देऊ नका. हे 3 प्रकारचे घात आहेत जे तुम्हाला सुखी जीवनापासून दूर करतात, जे तुम्हाला धम्म देसनेपासून दूर करतात, जे तुम्हाला धम्माचरणापासून दूर करतात. कोणते कोणते 3 घात? पहिला कोणता? शीलघात. शीलघात होऊ देऊ नका. शीलावरती विश्वास ठेवा, शीलाचं पालन करा नेहमी. दुसरा कोणता आहे? चित्तघात. चित्तघात होऊ देऊ नका. राग, द्वेष, क्रोध, दुर्भावना उत्पन्न होऊ देऊ नका. चित्तघात होऊ देऊ नका. त्यानंतर सगळ्यात अधिक हानिकारक महत्वाचा कोणतं? दृष्टीघात. दृष्टीघात होऊ देऊ नका. या 3 घातांपासून स्वतःला वाचवा. या 3 घातांपासून स्वतःचं रक्षण करा. जो व्यक्ती प्रज्ञावान आहे, शहाणा आहे, असा प्रज्ञावान शहाणा व्यक्ती या 3 घातांपासून स्वतःला वाचवतो, स्वतःला सुरक्षित करतो, तेव्हा त्याला 3 प्रकारचे लाभही होतात. हे 3 घात आहेत. 3 घातांपासून तुम्ही स्वतःला वाचवलं की लगेच तुम्हाला 3 लाभ होतो. लगेच पुढच्या चॅप्टर मध्ये बाबासाहेबांनी हे 3 लाभ कोणते हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. 3 घात आपण सोडले, सुरक्षित केलं स्वतःला, आता तुम्हाला 3 लाभ प्राप्त होणार आहे. कसं? तुम्ही इकडे शील घातापासून स्वतःला सुरक्षित केलं, लगेच तुम्हाला लाभ होतो, त्याला म्हणतात शील लाभ. इकडे शील घात सोडला आपण, काय लाभ मिळाला तुम्हाला? शील लाभ. तो व्यक्ती नेहमी हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून दूर राहतो, परावृत्त राहतो, विरत राहतो, वेरमणी, लगेच त्याला त्याचा लाभ होतो. बरोबर आहे? तो झाला शील लाभ झाला, तो शीलवान झाला, सदाचारी झाला, तो सुखी जीवनाकडे वळाला. इकडे आपण चित्तघात जाणून घेतलं, चित्तघाताला सोडलं, चित्तघातापासून स्वतःची सुरक्षा केली, लगेच तुम्हाला चित्त लाभ प्राप्त होतो. म्हणजे काय? तुम्ही रागावरती संयम ठेवला, तुम्ही देशावरती संयम ठेवला, तुम्ही दुर्भावना याच्यावरती संयम ठेवला, लगेच तुमचं चित्त तुम्हाला सुख देते. हा तुमचा चित्ताचा लाभ आहे. तुमच्या चित्ताने तुम्ही मैत्री, करुणा, सद्भावना उत्पन्न केली, हा तुमचा चित्ताचा लाभ आहे. हा दुसरा लाभ, चित्त लाभ तुम्हाला प्राप्त होतो. इकडे आपण 3रा घात बघितला, कोणता? दृष्टीघात. या दृष्टीघाताला सोडून, या दृष्टीघातापासून स्वतःचं रक्षण केलं की लगेच तुम्हाला 3रा लाभ होतो, त्याला म्हणतात दृष्टी लाभ. मग असा व्यक्ती प्रज्ञापूर्वक विचार करतो की अरे शील पालन आवश्यक आहे, त्याचा विश्वास असतो. बघा, शील पालन आवश्यक आहे तर शील पालन करतो. ध्यान करणं सुद्धा आवश्यक आहे तर तो ध्यान साधना करतो. अरे दान कर्म सुद्धा आवश्यक आहे. दान करणे हे सुद्धा आवश्यक आहे. दानावरती त्याचा विश्वास असतो, तो दान कर्म करतो. श्रद्धापूर्वक बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवून आपलं जीवन यापन करतो बघा, तेव्हा त्याला दृष्टी लाभ प्राप्त होत असतो. हे 3 प्रकारचे लाभ आहेत. आलं तुमच्या लक्षात? हे 3 घात आणि हे 3 लाभ, या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. हे 3 घात आहेत, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. या 3ही घातांपासून स्वतःचं रक्षण करा, स्वतःचा घात होऊ देऊ नका. आणि त्यानंतर शील लाभ, चित्त लाभ आणि दृष्टी लाभ, हे 3ही लाभ आपल्यासाठी सुखाचे मार्ग आहेत. हे 3ही लाभ आपल्याकरिता सुखाचा मार्ग आहे, धम्माचं आचरण आहे. हे 3 लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करा बांधवांनो. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे आणि हाच आपला धम्म आचरणाचा भाग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत, समजण्यात अत्यंत सोपे आहेत, पण त्याचं आचरण करणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावी की आपल्याला धम्माची पटीपत्ती करायची आहे. आपण म्हणतो ना, इमाय बुद्ध पूजाय इमाय धम्मानुधम्म पटीपत्तीया बुद्धं पूजेमी, असं म्हणतो ना आपण.
काय म्हणतो आपण मराठीमध्ये? इमाय धम्मानु. बुद्धाचा जो धम्म आहे, इमाय धम्मानु, इमाय धम्मानु. धम्म पटिपत्तिया, धम्म पटिपत्तिया, धम्म पटिपत्ती करून बुद्धं पूजेमी. मी धम्माची पटिपत्ती करून बुद्धाची पूजा करतो. धम्मं पूजेमी संघं पूजेमी. म्हणतो की नाही? मी धम्म पटिपत्ती करूनच, धम्म पटिपत्ती करून बुद्ध धम्म संघाची पूजा करतो. काय होते बरं हे? आपण म्हणतोय पण कधी कधी आपल्याला या पाली शब्दांचा अर्थ समजत नाही. याचा अर्थ समजला पाहिजे. मी धम्म पटिपत्ती करून बुद्ध धम्म संघाची पूजा करतो. काय होते पटिपत्ती म्हणजे? सांगा बरं. तुम्ही कधीतरी शब्द ऐकला असेल ना? ऐकला का? तुम्ही नेहमीच म्हणता इमाय धम्मानो धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. नेहमीच म्हणतो आपण. पटिपत्तिया करायचं आपल्याला. धम्म आचरणाचे हे 3 स्तर भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. पहिला स्तर कोणता आहे? पहिल्या स्तराला म्हणतात धम्म परियत्ती. समजलं? धम्म आचरणाचा पहिला स्तर कोणता आहे? धम्म परियत्ती. दुसरा स्तर आहे धम्म पटिपत्ती आणि तिसरा स्तर आहे धम्म पटिवेदन. हे धम्म आचरणाचे 3 स्तर आहेत. पहिला धम्म परियत्ती. परियत्ती याचा अर्थ होतो परिभाषी. परिभाषी म्हणजे काय म्हणतात त्याला? थेअरी. शाळेमध्ये करतो आपण थेअरी मधून धम्म समजून घेतला पाहिजे. कसं? जसं आता पुस्तक वाचून आपण धम्म समजून घेतला पाहिजे. त्या धम्म परियत्तीमध्ये म्हणजे थेअरी, जस्ट थेअरी करतोय. परिभाषी धम्म पुस्तक वाचून तुम्ही धम्म समजून घ्या. धम्म देसनेमधून तुम्ही धम्म समजून घ्या. यालाच म्हणतात धम्म परियत्ती करणे. धम्माला थेरॉटिकली जाणणे, धम्माला परियत्ती करणे आणि त्यानंतर धम्माला आचरणामध्ये आणायचं आहे. त्यालाच म्हणतात प्रॅक्टिकली, प्रत्यक्ष धम्माचं आचरण करणे. त्यालाच म्हणतात धम्म पटिपत्ती. समजलं? पटिपत्ती म्हणजे काय? प्रॅक्टिकली धम्माचं प्रत्यक्ष आचरण करणे. त्याला धम्म पटिपत्ती म्हणतात. हे दोन्ही महत्वाचे आहेत. धम्म परियत्ती सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर धम्म पटिपत्ती जे सर्वाधिक महत्वाचं आहे. जसं आता आम्ही धम्म देसना करतोय, तुम्ही धम्म ऐकताय म्हणजे काय करताय? तुम्ही धम्म परियत्ती करताय, धम्माला समजून घेताय. त्यानंतर तुमची जबाबदारी आहे धम्म पटिपत्ती करा, धम्माचं प्रत्यक्ष आचरण करा. आणि खरंच सांगतो, विश्वासानं सांगतो, जे लोक आपल्या जीवनामध्ये धम्म पटिपत्ती या धम्माला प्रत्यक्ष आचरण करून आपलं जीवन जगतात, अशा लोकांना धम्माचं सुखाचं फळ प्राप्त होते. त्यालाच म्हणतात धम्म पटिवेदन. धम्माचं फळ प्राप्त होणे. ते फळ खूप मोठे आहे. श्रोतापन्न, सकुर्दागामी, अनागामी, अर्हंत वगैरे वगैरे. पण आपण सध्या तरी धम्म पटिपत्तीला, धम्म प्रॅक्टिकली आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. आणि हीच खरी बुद्धाची पूजा आहे, हीच खरी धम्माची पूजा आहे आणि हीच खरी संघाची पूजा आहे. इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. धम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमी. धम्म पटिपत्तिया संघं पूजेमी. बुद्ध धम्म संघाची पूजा, खरी पूजा ही धम्म आचरणामध्ये आहे. बाकी तर फक्त जस्ट फॉर्मॅलिटीज आहेत, ही औपचारिकता आहे. पण खरं सुख धम्म आचरणामध्ये आहे. म्हणून धम्माचं आचरण करत चला, धम्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व उपासक आणि उपासिकांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.